नमस्कार मित्रांनो. आज दिनांक 3 एप्रिल 2026. आजचा विषय असा आहे की 28 मार्च 2026 रोजी संसदेने एक घटना दुरुस्ती केली आणि या घटना दुरुस्तीत त्यांनी आंध्र प्रदेश या राज्याची राजधानी म्हणून अमरावतीला घोषित केलंय. पण मग आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की अमरावती हे शहर आंध्र प्रदेशची राजधानी म्हणूनच आपण ओळखतो. तर मग अशी वेगळी घटना दुरुस्ती करायची गरज काय होती? तर हे सगळं समजावून घेण्यासाठी थोडं इतिहासात जाऊ. तर ह्या गोष्टींची सुरुवात होते 2 जून 2014 रोजी. या दिवशी आंध्र प्रदेश या संयुक्त राज्याचं विभाजन होऊन तेलंगणा हे वेगळं राज्य अस्तित्वात आलं. या अस्तित्वात येण्याला आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा 2014 हा कारणीभूत आहे. या कायद्याद्वारे हैदराबाद हे शहर तेलंगणा या राज्याचं राजधानी म्हणून घोषित केले. परंतु आंध्र प्रदेशसाठी वेगळं शहर नव्हतं, म्हणून आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन राज्यांसाठी हैदराबाद हे शहर 10 वर्षांसाठी म्हणून राजधानी म्हणून काम करेल. या 10 वर्षाच्या कालावधीत आंध्र प्रदेश या राज्याने त्यांच्यासाठी वेगळी राजधानी निवडावी आणि ती डेव्हलप करावी असं ठरलं किंवा असं या कायद्यामध्ये नमूद करण्यात आलं. मग 2015 साली आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी कृष्णा नदीच्या काठावर असलेलं अमरावती हे शहर निवडलं आणि त्यांनी मानस केला की अमरावतीला एक आधुनिक राजधानी तयार करू. यासाठी त्यांनी अमरावतीच्या परिसरातील जवळपास 33,000 एकर एवढी जमीन शेतकऱ्यांकडनं भूसंपादित केली आणि ही सर्व जमीन शेतकऱ्यांनी स्वेच्छेने दिलेली होती. असं म्हटलं जातं की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये की एवढ्या मोठ्या प्रमाणात भूसंपादन हे कदाचित पहिल्यांदाच झालं असावं. मग ह्यानंतरचा पिरियड येतो 2019 ते 2024. 2019 मध्ये आंध्र प्रदेशमध्ये निवडणुका लागल्या आणि या निवडणुकीत चंद्रबाबू नायडू यांची सत्ता गेली आणि YSR काँग्रेस पार्टी या पक्षाचे जगनमोहन रेड्डी हे मुख्यमंत्रीपदी आले. जगनमोहन रेड्डी यांनी आंध्र प्रदेश या राज्यासाठी एकच राजधानी का असावी, 3 राजधान्या का नसाव्यात असा विचार करून त्यांनी आंध्र प्रदेश या राज्यासाठी 3 राजधान्यांचा प्रस्ताव आणला. यात मग अमरावती ही विधिमंडळ राजधानी म्हणजेच लेजिस्लेटिव्ह कॅपिटल, त्यानंतर विशाखापट्टणम ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅपिटल म्हणजेच कार्यकारी राजधानी असावी, त्यानंतर कुर्नूल हे शहर न्यायिक राजधानी म्हणजेच ज्युडिशियल कॅपिटल असं असावं. पण मग ह्या निर्णयाचा तोटा असा होता की आंध्र प्रदेशची राजधानी म्हणून अमरावतीला ज्यावेळी घोषित करण्यात आली त्यावेळी 33,000 एकर जमिनीचं भूसंपादन केलं होतं आणि या भूसंपादनानंतर तेथील शेतकऱ्यांना वार्षिकी किंवा भत्ते वगैरे मिळत होते. पण ह्या निर्णयामुळे हे सगळ्या गोष्टी बंद झाल्या आणि मग आंध्र प्रदेशच्या अमरावतीमधील लोकांनी या विरोधात आंदोलन सुरू केलं. हे आंदोलन जवळपास 1600 दिवस चाललं. मग नंतर मार्च 2022 मध्ये हे अमरावती प्रकरण आंध्र प्रदेशच्या उच्च न्यायालयात गेलं. उच्च न्यायालयाने सुद्धा अमरावतीच्या बाजूने निकाल दिला आणि म्हटलं की आंध्र प्रदेश या राज्याची एकमेव राजधानी ही अमरावती हेच असेल. त्यानंतर जगनमोहन रेड्डी यांनी सुप्रीम कोर्टात सुद्धा जाऊन प्रयत्न करून बघितला, पण त्यांच्या हाती काही लागलं नाही. नंतर 2024 मध्ये परत एकदा निवडणुका लागल्या आणि यावेळी तेलुगू देशम पार्टीचे सर्वेसर्वा चंद्रबाबू नायडू हे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी आले आणि त्यांनी सगळ्यात महत्त्वाचा जो पहिला निर्णय घेतला तो हा की अमरावती ही एकच शहर आंध्र प्रदेश या राज्याची राजधानी असेल हे त्यांनी डिक्लेअर केलं. त्यांनी मग परत वर्ल्ड बँकेकडून जवळपास $800 मिलियन मंजूर करून घेतले आणि 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अधिकृतरित्या अमरावती शहराचं बांधकामाची पुनर्सुरुवात त्यांनी केली. परंतु मग हे सगळं होत असताना हे आताचा नवीन घटना दुरुस्तीचा प्रस्ताव नक्की काय? तर हेच की आंध्र प्रदेशची राजधानी जसं अमरावतीवरून बाकी 3 राजधान्यांकडे गेलं, मग उद्या चालून कोणी असा नवीन माणूस यावा जगनमोहनच्या ऐवजी अजून कोणीतरी यावा आणि त्याला वाटावं किंवा 3 नको 5 राजधानी असाव्यात, 5 नको 7 असाव्यात. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आणि तसंच ज्यावेळी आपण एखाद्या शहराला राजधानीचा दर्जा देतो त्यावेळी त्या शहरात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते. त्या गुंतवणूकदारांना विश्वास देण्यासाठी तसेच
वर्ल्ड बँकेचं मोठ्या प्रमाणात फंडिंग या राजधानी बांधकामासाठी वापरण्यात येणार आहे. तर ह्या सगळ्या संस्थांना एक आश्वासन मिळावं किंवा एक खात्री असावी की हे शहर सारखे सारखे बदलणार नाहीत राजधानीची. ह्यासाठी म्हणून केंद्र सरकारने आंध्र प्रदेश सरकारच्या मागणीनुसार संसदेत हे विधेयक मंजूर करून घेतलं. आताचं हे विधेयक होतं ते आंध्र प्रदेश पुनर्रचना दुरुस्ती कायदा 2026 यातील कलम 5 मध्ये आंध्र प्रदेशची राजधानी फक्त अमरावती हे एकच शहर असेल असं नमूद करून घेतलं. भारताच्या इतिहासात किंवा भारतीय संसदेच्या इतिहासात असं हे पहिल्यांदाच झालंय की एखाद्या शहराला एखाद्या राज्याची राजधानी म्हणून घोषित करण्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागलेली आहे. तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.